गावात शेती परिसरात आपण पाहतो की पाटातून येणारं पाणी सतत वाया जात असतं. हेच पाणी आपल्या शेताचं जीवन आहे. पण दुर्दैवाने हे पाणी अनेक फुकट जातं, वाया जातं आणि शेवटी नदीत मिसळून काहीच त्याचा उपयोग होत नाही. यामागचे एक मोठं कारण म्हणजे उघड्या पाटातून पाणी वाहणे. जेव्हा पाणी उघड्या पाटातून येते तेव्हा त्यात माती, पाने, कीटक, बेडूक आणि इतर जंतू पडतात. कधी कधी त्या माकडं तर कधी इतर प्राणी त्यात पाण्यात जातात आणि शेवटी ते पाणी अशुद्ध होतं. अशा पाण्याला शेतीला आणि आरोग्यालाही त्रास होतो. हे पाणी पाईपलाईन बांधले आणि बंदिस्त केले तर अशुद्धता टाळता येईल. पाण्याचा नाश होणार नाही आणि प्रत्येक थेंब योग्य ठिकाणी पोहोचेल. आपण बघू शकतो हे पाटाचं पाणी कसं वाहतंय. आपण बघू शकतो ह्यात माती आणि खरंच मिसळलेली आहे. आपण बघू शकतो किती पाणी वाया जात आहे. असंच जर का पाणी वाया जात राहिलं तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप टंचाई निर्माण होईल. खरं झालं सांगायचं म्हटलं तर ह्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यावर काही ठिकाणी पाटाचं पाणी सतत वाहून जाते. आपण जर ते पाणी एका ठिकाणी पाणी मुरवून ठेवलं तर जमिनीत झिरपून जलपातळी वाढेल. विहीर आणि बोअरवेलमध्ये पाणी राहील आणि दुष्काळाचं संकट कमी होईल. म्हणूनच आपल्याला आजपासूनच ठरवायला हवं, पाटाचे पाणी फुकट जाणार नाही, प्रत्येक थेंब उपयोगी लावू. मग आपण यावरती काय उपाययोजना करू शकतो? पाट दुरुस्त करून बंदिस्त पाईपलाईन्स वापरू आणि पाण्याचं योग्य नियोजन करू. कारण थेंबातून सागर तयार होते आणि प्रत्येक थेंब वाचवणं म्हणजे भविष्यच वाचणं. धन्यवाद.